निर्या शक्ती निर्वात्माती कोपासी. म्हणून सीता कशी आहे म्हणून तर सांगू लागले. तपस्वी आहे, जे राक्षस होते, भयानक राक्षस होते, राक्षस सुद्धा होऊ लागले होते. कारण राक्षस जर तिच्या जवळ गेले तर माझा भस्म करून टाकल्याशिवाय राहणार नव्हती. राक्षसांना भीती पडलेली आहे. रावणाची शक्ती तेज राशी सीते भस्म केले त्याशी. रामनिमित्त मरावयासी रावणाची रणरंगी. म्हणून रावण सुद्धा झालेला होता. एवढ्या शक्ती सामर्थ्य रावणामध्ये होतं. म्हणजे ज्यावेळेस मातेच्या समोर आले आहे त्यावेळेस सर्व शक्ती रावणाची सुद्धा क्षीण झालेली आहे. कारण मातेच्या हाताला रामाच्या पतीचे यश दिले पूर्ण राम रावण मारिला. म्हणून माता या ठिकाणी काय बोलू लागली होती. रावणाला भस्म केलं, मारलं तर राम सारखं आहे. म्हणून रावण आपला शिकार नाही तर रावण रामाची शिकार आहे. त्यावेळेस राम जातील आणि रावणाला मारतील असं सुद्धा मातेनं ठरवलेलं आहे. सीता जाळी श्रीराम मारी ऐसे राक्षसांची बाहे गोहरी. शनी होईल लंके मादारी सांगे वानरी हनुमंत. हनुमंत सांगू लागले आहेत वानरांना की बाबा मातेजवळ काय होतं, एक भस्म होते या ठिकाणी. मातेच्या जवळ कुणी आलं तर ते भस्म झाल्याशिवाय राहणार नव्हतं. आणि ते रामचंद्राजवळ काय आहे म्हणून राक्षस जे येतील ते रामासमोर टिकणार नाही, रामाच्या बलासमोर टिकणार नाही. म्हणून तो बाबांना सांगत आहे. ऐकून हनुमंतांचे वचन अंगद आले अति करून. सीतेने जाळीले दशानन मारिता आपण भय कार्य. म्हणून या अंगदाला पूर्ण आलेला आहे. बाबा माता आहे, माता रामाला भस्म करू शकते एवढं सामर्थ्य या मातेमध्ये आहे. मग रामाला कशामुळे घ्यायचं, काय घ्यायचं? रामाच्या मुस्कळीत आपण लावल्याशिवाय राहायचं नाही. एवढी हिंमत, एवढी स्फूर्ती अंगदाच्या मनामध्ये आलेली आहे. एकला एक मी अंगदू छेदुनी रावणाशी कंदू. स्वजन सुवाद संखे बंधू करीन वधू सैन्यासी. म्हणून मी एकला एक अंगद आहे पण घाबरणार नाही, लंकेमध्ये जाईन आणि रावणाला या ठिकाणी कंठ छेदल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा अंगदाला वाटत आहे. सखा सुवादे वीर जगजेठी तुम्ही राखिले माझी पाठी. ते मी लंकेचे त्रिकुटी राक्षस कोटी मारीन. म्हणून सखा तुम्ही आहोत म्हणून मी काय जाईल, त्रिकुटाच्या ठिकाणी जाईल, लंकेच्या ठिकाणी जाईल आणि राक्षसाचा कदन केल्याशिवाय राहणार नाही अंगद वादनांना सांगत आहे. कुंभकर्णाशी दशवक्त्र इंद्रजिता सहित राजपुत्र. प्रधान मारिन सर्वत्र सैन्य समुद्र मासिनी. म्हणून कुंभकर्ण असेल, राक्षस असेल, इंद्रजित असेल यांना कुणाला सोडणार नाही, मी मारेन असं सुद्धा सांगत आहे. हनुमंत मारिल वीर समर्थ. इंद्रजित केले मेलानाजित. रावण केले हाताहात असे दुःख दुःखित वाचला. म्हणून रावणाची अवस्था काय केली हनुमंताला. रावण सुद्धा घाबरला. हनुमंताचं नाव ऐकलं की रावण होतं तरी पुढे कळत नव्हतं. एवढा भयानक रावण घाबरलेला होता. या इंद्रजिताला सुद्धा इतका बेदम मार दिलेला होता. इंद्रजिताला सुद्धा गुहेमध्ये रात्री जाऊन दबाव लागलेला होता. शेवटी राक्षसाच्या काय अवस्था झाली होती. राक्षस पळू लागले होते. कारण जसं या ठिकाणी जंगलामध्ये सिंह येतो आणि प्राण्यांची अवस्था होते त्याप्रमाणे हनुमंत या लंकेमध्ये दाखल झाल्यानंतर राक्षस दैवाला पळू लागले होते. कारण हनुमंताच्या जवळ येतील ते मेल्याशिवाय राहणार नव्हते. म्हणून राक्षस घाबरून पळू लागले आहेत. हनुमंता समवेत आम्ही गेली आपे तेथ. धाकेची मारतील समस्त लंकानाथ तोकीची. म्हणून मी जर हनुमंतासोबत तिथे गेलो, आपण जर तिथे गेलो तर राक्षस धोकाच गेल्याशिवाय राहणार नाही. हा रावण किती आहे, 10 तोंडाचा किडा आहे, याला तर मारू पण जे राक्षस आहेत ना यांना सुद्धा मारल्याशिवाय राहणार नाही अशी हिंमत येऊ लागली आहे. रणी मारुनी रावण सीता घेऊन आपण
यावे विदेशी गर्जन गोडी होऊन स्वानंदे. आता काहीच करायचं नाही, इथून आपण लंकेला जायचं, रामाला मारायचं, राक्षस मारायचे आणि सीतेला आपण घेऊन यायचं. कशाला चिंता करायची आहे? राम चिंता करू लागले होते, व्याकुळ झाले होते, सीतेचं हरण रामाला केलं. पण ती आता सीता आपण सोडू, सीतेला आपण घेऊन येऊ असं सुद्धा हनुमान सांगत आहे. पुढे ठेवून या सीता श्रेष्ठ भेटी रघुनाथा ते उल्लास समजता कठीनाथा सुग्रीवा. आता वेळ वाया घालायची नाही, आपण सीतेची फक्त शुद्धी आणलेली आहे. पण आता आपण स्वतः जायचं, लंकेमध्ये जायचं, रामाला मारायचं, कुंभकर्णाला सगळ्यालाच मारायचं, सीतेला घेऊन यायचं. आणि सीता जर आपण रामाला केली तर रामाला आणखी काय पाहिजे? रामाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा आनंद रामाला आनंद म्हणजे आपल्याला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा आपल्याला वाटत आहे. सीतेविन रामापाशी जाऊन काय सांगावं त्याची. बहुत दिवस लागले सुद्धीची नादामाची भेटता. म्हणून आपण सीतेविना रामाजवळ गेलो तर रामाला काय सांगावं, कुठल्या गोष्टी सांगाव्या, किंवा भक्तांना सीतेचा शोध घ्यायचा, सीतेची शुद्धी आणली एवढं सांगावं का? असं होणार नाही. तर आपण लंकेला जायचं आणि स्वतः सीता रामाच्या रामाला करायची, भेट करायची सीतेची, एवढा सुद्धा विचार या ठिकाणी अंगत करत आहे. भेटी घेता ऋषे हाती पाहिले ऋषे झाली उत्पत्ती त्याची आमाहुरे लावती कपिपती शोभेल. रामाला सांगितलं होतं 1 महिन्याची कालावधी दिलेली होती, पण जास्त दिवस झाले आहेत. पण असं असून सुद्धा आपण रिकाम्याला जायचं का? आणि रिकाम्याला जाऊन रामाला काय सांगावं आपण? म्हणून हे आपल्याला शक्य होणार नाही. रामाला आपण काहीतरी भेट दिली पाहिजे. आणि सर्वात अनमोल भेट असेल, सर्वात प्रिय गोष्ट जर असेल तर रामाला सीता आहे. म्हणून आपण सीता ही रामाला केलीच पाहिजे असा निर्णय सुद्धा अंगत करत आहे. राम आणि लक्ष्मण म्हणती करंटी वानराची शक्ती ऐसे पाहो पती माझी विनंती नाही गाता. म्हणून आपण जर एखाद्या हातानं राम आणि लक्ष्मणाला गेलो तर राम आणि लक्ष्मण आपल्याविषयी काय विचार करतील? बाबा हे वानर काही कामाचे नाही, फक्त फळ खाणार, इकडून तिकडे उड्या मारायचे कामाचे आहे. जे रामाचं काम दिलेलं आहे, रामाचं काम हे रामाच्या काम दिलेले योग्य वानर नाही. कारण इतके दिवस दिले, इतक्या दिवसात काय केले वानरानं? काय केले? काहीच नाही. मग आपण जर एखाद्या हातानं गेलो तर आपल्याला संशय आल्याशिवाय राहणार नाही, रामाला राग आल्याशिवाय राहणार नाही, किंवा लक्ष्मणाला सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण रिकाम्या हातानं जाऊ नये असा ठाम विचार करत आहे. झाले मर्यादा उल्लंघन त्यावर ते जाऊन तेव्हा सुग्रीव शोभेल जाण करील अपमान तोय का. अहो जे आपल्याला 1 महिन्याचा कालावधी दिला होता तो अजून पूर्ण झालेला आहे. पण एवढा असून सुद्धा आपण जर एखाद्या हाताला जर गेलो तर रामाच्या लक्ष्मणाच्या अगोदर सुग्रीवाला रागावल्याशिवाय राहणार नाही, सुग्रीव आपल्याला रागावल्याशिवाय राहणार नाही. ही काय सेना आहे माझी वानर सेना? एवढं देखील काम करू शकली नाही, एवढं देखील रामाचं कार्य करू शकली नाही. काय कामाची वानर सेना आहे असा सुद्धा विचार सुग्रीव केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण रिकाम्या हाताने जाऊ नये असा सुद्धा वेगवेगळा विचार अंगत करत आहे. काय वंदन खरारो उपान माळीचे भूषण गोम सुमनी अभिषेक स्तुती स्तवन फाल्गुनाचे. काय वंदन खरारो उपान माळाचे भूषण गोमय सुमनी अभिषेक स्तुती स्तवन फाल्गुनाचे. मग आपण जर या ठिकाणी गेलो आणि रिकाम्या हाताने गेलो, कुठले कार्य आपल्याला करायचे झालं नाही तर आपण विद्यमान आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही, आपल्या गावावर बसून वरात काढल्याशिवाय राहणार नाही, किंवा आपली वेगवेगळी विद्यमान केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण रिकाम्या हाताने जाऊ नये असा सुद्धा विचार करत आहे.
तुम्हा वानरा समस्त माझे लोटांगण आता सीते वाचुनी सर्वता भेटे रघुनाथा नुदारे. म्हणून मी लोटांगण घालतो, सगळ्या वानरांना विनंती करतो, बाबा आपण रिकाम्या जाऊ नये. जेवढं रामाने आपल्याला सांगितलेलं होतं तेवढं तरी आपण काम करावं. आणि हे जर आपण काय केलं नाही आणि रिकाम्या हाताने गेलो तर आपली रिकाम्या होईलच, जावयाला भेटलं नाही. पण रामाच्या मुलाला काय वाटतं, सुग्रीवाला काय वाटतं, लक्ष्मणाला काय वाटतं, या दादाचे विचार तुम्ही करा अशी विनंती आपण करू लागेल आहे. ते सहावे अपमान या मुली जसे की जाऊन तसे रावण जाळून सीता घेऊन चित्रयाने. आपण जर रिकाम्या हाताने गेलो तर आपल्या बरोबर फक्त अपमानाशिवाय काहीच पडणार नाही. मग कशाला जायचं? अपमान जर असेल, विटंबना असेल तर आपल्याला जायचंच नाही. आपल्याला जे कार्य दिलेलं होतं ते आपण कार्य पूर्ण केलेलं नाही. त्याउलट जे काळ पूर्ण करून कशाला जायचं आपण? त्यामुळे आपण इथूनच आपण वापस जाऊन गेला आणि या रावणाला या ठिकाणी मारो, रावणाची सेना मारो, राक्षस मारो आणि आपण सीतेला घेऊन येऊ असे वेगवेगळे विचार अंगद बाणाला सेनेला सांगत आहे. ऐसा बोलता अंगदासी अतिस्फुरण आले त्यासी रोमांच तरकती सर्वांगासी उच्च आकाशी तळपत. म्हणून ज्यावेळेस असं वानरांना सांगू लागले आहे, थरकाप होऊ लागले आहे, रोमांच पूर्ण अंगावरचे शहारे ओढा गेलेले आहे, शेपटीचा आकडा उडालेला आहे. आता इथून आपण उड्डाणच करावं आणि लंकेमध्ये जाऊन आपण रावणाला खरंच करावं आणि सीतेला घेऊन यावं एवढा ठाम विचार करत आहे. रणाविषे अंगदाते देखता आलिंगिले हनुमंते वीरशूर पुरुषार्थे जामवंते वंदिला. म्हणूनच ज्यावेळेस हनुमंताला पाहिलेला आहे, बाबा अंगदाची काय स्थिती झाली आहे, अंगद काय विचार करू लागला आहे, किती स्फूर्ती, किती सामर्थ्य अंगदाच्या या अंगामध्ये आलेलं आहे. ज्यावेळेस हनुमंताला पाहिलेला आहे कडकडून मिठी या अंगदाला आलेली आहे. जाणून सुद्धा हुशार आहे, जाणून सुद्धा पाहू लागलेला आहे. वानर लागुनी पायासी शांत करी युवरायासी जामवंताती युक्तिसी अंगदासी समजेली. म्हणून हे जे वानर होते अंगदाच्या पायाला लागलेले आहे. कारण अंगद कसा युवराज आहे होती, कारण अंगद जो विचार करणार आहे किंवा जो निर्णय घेणार आहे वानराला सुद्धा पाहावं लागणार आहे. पण सगळे वानर विनंती करत आहे, जाणून तो हुशार आहे, प्रौढ आहे, वयस्कर आहे, जाणून सांगू लागलेला आहे, बाबा अंगद असं करू नकोस, आपल्याला काय करायचं आहे असं सुद्धा जाणून सांगत आहे. अंगदाचे प्रताप वचन जाणून ऐकून त्याचे जावया समाधान पूर्व प्रस्थान अनुवादे. म्हणून त्यावेळेस जाणून विचार करू लागला आहे, जो अंगदाला विचार केलेला आहे, काय विचार आहे, पण आपण याला काय सांगावं असं सुद्धा अंगदाला जाणून सांगत आहे. आम्ही धाडिता दक्षिणेसी श्रीराम सुग्रीवाज्ञेसी तुम्ही आणावे सीता शुद्धीसी मर्यादेसी मातीसी. जाणून त्याला सांगितलेलं आहे, अंगदा मी जे सांगतो ते देऊ नाही. आपण ज्यावेळेस दक्षिण दिशेला निघालेलो होतो, रामाला सांगितलं होतं वानरो तुम्ही कुठे दक्षिण दिशेला जायचं आहे. त्यावेळेस रामाने आणखी एक गोष्ट काय सांगितली होती, तुम्हाला दक्षिण दिशेला जायचं आहे, सीतेचा शोध घ्यायचा आहे. पण सीतेचा शोध घ्यायचा आहे, शुद्धी घ्यायची आहे, की सीतेला आणायचं आहे. असा तो या ठिकाणी गुह्य कोण जाणवत या ठिकाणी अंगदाला सांगत आहे. मारुनी रावणाशी शीघ्र आणावे सीतेशी श्रीरामाज्ञा नायेसी नायेसी राजा. रामाची आज्ञा काय आहे अंगदा? रामाला सांगितलं का रामाच्या लंकेमध्ये जावा, रामाला मारा आणि सीतेला सोडून सीतेला घेऊन या असं रामाला सांगितलेलं आहे का? बिलकुल कदापि असं सांगितलेलं नाही. रामाला सांगितलेलं आहे सीतेची फक्त शुद्धी घेऊन या एवढंच सांगितलेलं आहे. मग आपण लंकेत जायचं, रामाला मारायचं किंवा सीता घेऊन यायचं हे रामाच्या विरुद्ध होईल असं वाटलं किंवा असा विचार करणं देखील या विचार करू नकोस, जाऊन अंगदाला सांगत आहे.
रावण मारिता अग्निवीण श्रीराम शोभेल आपण सुग्रीव कोपेल दारुण ते कारण अवधारी. जर समजा आम्हाला तुमच्या मनासारखं आपण जर लंकेमध्ये गेलो, राक्षसांना मारलं, रावणाला मारलं किंवा सीतेला घेऊन आलो तर सगळ्यात अगोदर रामाला आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही, पण आपल्या वानरांचा राजा सुग्रीव आहे, सुग्रीवाला किती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जेवढं आपल्याला काय सांगितलेलं आहे, जेवढी जिम्मेदारी आपल्या अंगावर दिलेली आहे तेवढंच काम करावं. आपल्याला इतकं सांगितलेलं आहे, आपण हातवर करायच्या नादाला लागायचं नाही असं सुद्धा रामभक्त सांगत आहे. श्रीराम विदेशी आन स्वस्ते विधुनी बाण रणी मारुनी रावण सीता आपण सोडवू. म्हणून बाबा काही विषय नाही, बाण सोडला, रावण मारला, सीतेची सोडवणूक केली, याच्यात काही मोठी गोष्ट नाही, पण असं करायचं नाही. तो आम्ही मारुनी रावण सीता अनिता आपण आम्ही भंगता राम पण तिघे जण सोबती. म्हणून आपण जर समजा लंकेमध्ये गेलो, रावणाला मारलो किंवा सीतेला घेऊन आलो तर तिघे सुद्धा आल्याशिवाय नाही बाबा. म्हणून असा विचार मनामध्ये आणू नकोस, जाऊन अंगाला सांगत आहे. मिथ्याकरिता श्रीराम पण सुग्रीव कोपेल दारुण कोपा चढेल लक्ष्मण श्रीराम पूर्ण शोभेल. एवढंच नाही, तिघांना कोणाला लागेल, जर आपण असं काही केलो तर काय होईल, लक्ष्मणाला लागेल, रामाला लागेल, सुग्रीवाला लागेल. हे आपण काय करणं योग्य नाही, जाऊन सांगत आहे. रावण जरी मारू येता तरी का हनुमंता तोडिता निर्दोळी लंकनाता सीता अनिता निमेषाते. म्हणून हनुमंत रावणाला मारायला येऊ लागला आणि रावण युद्धाला येऊ लागला तर काय आपण त्याला मारायचं का आणि मारून सीतेला घेऊन यायचं असं का केलं नाही. कोण जाऊ या ठिकाणी अंतदाला सुद्धा वाटत आहे. ऐसा निश्चय एकदा अंगदे वंदिले जामवंता वीर शूर विवेकी ज्ञाता तुझ करता सेना. ज्यावेळेस जामवंताला सांगितलेलं आहे त्यावेळेस मनाभावात वंदन केलेलं आहे. खरंच हुशार कोण आहे, जामवंत आहे. अनुभवी कोण आहे, जामवंत आहे. त्यामुळं खरंच तुमचं ऐकावं लागेल अशी सुद्धा विनंती या ठिकाणी अंगद जामवंताला करत आहे. जांबुवंताचे वचन मेळी शुद्धी सांगावया जनकवाणी शीघ्र जावया रामाजवळी विठली टाळी वानरी. म्हणून जामवंताने जे सांगितलं ते सगळ्यांना ऐकावं लागणार आहे. कारण जामवंत हुशार आहे, अनुभवी आहे. जामवंताला सांगितलं त्यावेळेस सगळेच वादाला तयार झाले. कशामुळे की बाबा आपण शुद्धी आणली आहे सीतेची, पण ही शुद्धी आपल्याला रामाला सांगायची आहे. म्हणून सर्व वानर तयार झालेले आहेत. पुढे करुणी हनुमंत अंगदादी वीर समस्त राम नाम स्वयं गर्जत भूभुकार करत उठावले. ज्यावेळेस उड्डाण करू लागले आहेत, प्रभू रामचंद्राकडे जाऊ लागले आहेत, त्यावेळेस हनुमंत पुढे लागले आहेत. त्या पाठोपाठ अंगद असेल, जांबवंत असेल किंवा वानर सेना असेल, प्रभू रामचंद्राचा जयकार, नामस्मरणाचा जयकार करत प्रभू रामचंद्राकडे जाऊ लागले आहेत. आदि वंदनी श्रीरामाची सर्वेच वंदनी लक्ष्मणाची लोटांगण सुग्रीवाची सीता शुद्धीची सांगाव्या. म्हणून अगोदर लोटांगण कोणाला घालायचे, प्रभू रामचंद्राला लोटांगण. त्या पाठोपाठ या लक्ष्मणाला लोटांगण. त्या पाठोपाठ आपला जो राजा आहे वानर राजा सुग्रीव त्यांना सुद्धा लोटांगण घालायचं आहे. आणि मातेची शुद्धी आणलेली आहे ते सुद्धा सांगायचे आहे असा विचार मनाने केलेला आहे. त्यातून महेंद्रगिरी उड्डाण केले पैवानरी एका मुनी एकवरी वीर अंबरी दातरे. जो महेंद्रगिरी पर्वत होता त्याचा त्याग केलेला आहे आणि तिथून सर्व वानर निघालेले आहेत. प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी, प्रभू रामचंद्राची भेट घेण्यासाठी, प्रभू रामचंद्राला निरोप सांगण्यासाठी सर्व वानर निघालेले आहेत. हस्तचित्राचे आभाळ देवी आच्छादी रवी मंडळ तैसे वानर
वसंत महिन्यामध्ये आम्हाला कसं असतं सगळं ढगाळ वातावरण असते सूर्य या ठिकाणी सगळं आवाज झाकल्यासारखं किंवा गडगड ढगाळल्यासारखे होतात त्याचप्रमाणे सर्व मानव जाऊ लागले आहेत जसं की या ठिकाणी ढग आले आहेत काय सगळं अंधार पडू लागले काय अशी अवस्था सुद्धा होत आहे उड्डाण करता वानरी पर्वत खचती धरणीवरी समूळ पुढोली तरुवरी गगनांतरी परिभ्रमती वानर पराक्रमी होते हुशार होते सामर्थ्यवान होते ज्यावेळेस उड्डाण करू लागले आहेत मोठमोठे पर्वत खचू लागले आहेत हातामध्ये या ठिकाणी झाडं उपटून घेऊ लागले आहेत जाऊ लागले आहेत अफाट संख्या वानरांची होती म्हणून आकाशामध्ये जिकडे पाहतो वादळ दिसत आहे कळीत उल्हासे आल्हाद कपी पुढे चालली विविध पुढे मधुवनाचा गंध आला सुगंध वानरा ज्यावेळेस वानर जाऊ लागले आहेत त्यावेळेस वानराचे नाद वर आहे त्यांना सुगंध येऊ लागले आहे जो मधुवन असेल त्याची बाळ आहे त्याचा सुवास या वानरांना येत आहे त्यावेळेस वानरांची अवस्था काय होत आहे गंध येता नासापुटी एक वानर लाळ घोटी एक मटमटा देती मिठी वानर कोटी तळमळती ज्यावेळेस मधुवन जवळ आहे किंवा सुंदर फळबाग पाहिली आहे सुंदर वन आहे त्यामध्ये गोड अशी फळाची विविध प्रकारची हे ज्यावेळेस वानरांच्या सुगंध येऊ लागले आहे किंवा वानर पाहू लागले आहे त्यावेळेस वानरांच्या तोंडाला पाणी सुटले आहे लाल या ठिकाणी गोड लागले आहे बटबट बिटक्या सुद्धा हे वानर देऊ लागले आहे हे तव सुग्रीवाचे वन यासी दधी मुख नित्य रक्षण येथे घोषके कोण काय आपण करावे आता हे जर मधुवन कुणाचं असेल तर ते सुग्रीवाचं आहे आणि जर राक्षसाचा जर कोण असेल तर दधीमुख आहे मग आपण काय करावं आपल्याच राजाचं हे वन आहे पण आपल्याला खाता येणार नाही कारण त्याचं रक्षण करता दधीमुख आहे मग आता आपण काय विनंती करावं किंवा आपण काय युक्ती करावी असा विचार मात्र करत आहे सीता शुद्धी होनी देखा मधुवन अधिक कृपा करी रघुवीर टिळक एकमेव तळमळती म्हणून सर्व वानर तळमळ करू लागले आहेत सीता शुद्धी केलेली आहे ज्यावेळेस वापस रामाची भेट घेण्यासाठी येऊ लागले आहेत त्यावेळेस मला मधुवन दिसू लागले आहे समजा आपल्याला जर भूक लागली असेल आणि विविध प्रकारचे पकवान जर आपल्याला दिसली तर मग आपली काय अवस्था होईल तशी अवस्था वानरांची झालेली आहे राम सर्वात्मा सर्वज्ञ ऐसी वदती पुराणे आम्हा गरिया मधुपान आम्ही सर्वज्ञ सत्य मानू म्हणून राम कृपाळू आहे राम दयाळू आहे भक्तांवर दया केल्याशिवाय राहत नाही पण राम आमच्यावर सहाय्य करावं त्यांना आम्ही नाम होताव आम्ही तुझे लेकर आहोत भूक लागली आहे समोर वन आहे फळ आहे मग पण आज्ञा करावी म्हणून या ठिकाणी वानर रामकृतीला येऊन विनंती करत आहे जिभेने घेतली लोणी थाया घेतली घोटी घोटी दोनी मुख करता है ग्लानी मधुपानी श्रीराम वानरांना अपेक्षा आहे वानराचा पाय पुढे उचलत नाही कारण इथं बाळ आहे सुंदर किंवा फळं लागली आहे आता जीभ सुद्धा या ठिकाणी पाहू लागली आहे फळं सुद्धा लागली आहे तोंडातून लाळ येऊ लागली आहे डोळे सुद्धा त्या फळाकडे पाहू लागले आहे जे सर्व इंद्रिय असतील त्या फळाला आकर्षण वाटू लागले आहे त्यावेळेस वानर काय करत आहे सुग्रीवाचे मधुवन सुरा गम्य स्थान येवनीचे मधुपान केवी आपण पाहिजे म्हणून वानर विचार करत आहे बाबा सुग्रीव राजा आहे पण या वनामध्ये जाण्यासाठी देव सुद्धा राहतात कुणाला चिठ्ठी नाही जाता येणार नाही आज्ञा घेतल्याशिवाय जाता येणार नाही मग आपण काय करावं आता विवंचमध्ये सर्व वानर पडलेले आहेत मनाची मधुपानी वळवण चित्ताची मधुपानी चिंतन केल्या विन मधुपान पुढे मन डरेना म्हणून मनामध्ये विचार आलेला आहे काय विचार आलेला आहे सगळं मन असेल चित्त असेल सगळं ध्यान असेल या मधु बागेकडे वळलेला आहे मधुवनाकडे वळलेला आहे या फळाकडे वळलेला आहे पाय पुढे उचलत नाही मोह रामाकडे जायचा आहे रामाची भेट घ्यायची आहे किंवा सीता शुद्धी सांगायची आहे
पण फळ सुद्धा खायचे आहेत. मग वानर काय करत आहेत? ऐसे वानर समस्त मधुपानी अति अशक्त कृपा करील रघुनाथ त्याची प्राप्त होयामा. म्हणून वानरांना अपेक्षा आहे की बाबा रामाच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, रामाच्यावर दया दाखवल्याशिवाय राहणार नाही. काही करून आम्हाला जरी फळ भेटले तर आम्हाला चांगलं होईल. कारण आम्ही अशक्त झालो, चित्तशुद्धीसाठी गेलो होतो, व्याकुळ झालेलो आहोत. म्हणून आम्हाला जर काही खाण्यासाठी भेटलं तरी चांगलंच होणार आहे. रामाने जर आमच्यावर कृपा केली आणि जर दया दाखवली तर आमच्यासाठी लई चांगली भाग्याची गोष्ट आहे, असं सुद्धा वानर विचार करत आहे. राम सर्वशेष देवासी वानरा बुद्धी दिदली कैसी प्रार्थनीय हनुमंतासी अंगदापासी मागावे. म्हणून वानर विचार करत आहे, राम सर्वभूती आहे, राम परमात्मा आहे, राम आत्मा राम आहे, प्रत्येकामध्ये राम आहेच. मग आपल्यामध्ये सुद्धा राम आहे, पण आपलं मन आज या बाळावर वळलेलं आहे. म्हणून आपण जर हनुमंताकडे गेलं, हनुमंताला जर सांगितलं किंवा अंगदाला जर सांगितलं तर अंगदाला परवानगी दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपण फळं खाल्ल्याशिवाय राहणार नाही, अशी युक्ती सुद्धा वानर करत आहे. सुग्रीव कपिराजा प्रसिद्ध तैसाची वराज अंगद हनुमंते मागता मध्य देईला नादे करुणी. वानर हुशार होते बाबा, मध्यस्थी आपण कोण घातला पाहिजे. समजा आपलं हे असं आहे, आपलं जर काम कुठं होत नसेल तर मधला माणूस कोण आहे, त्या मधल्या माणसाला जर आपण घातलं, मध्यस्थी जर घातला तर आपलं कार्य पूर्णतः झाल्याशिवाय राहणार नाही. वानर देखील युक्ती करत आहे, बाबा आपण जर हनुमंताकडे गेलं आणि हनुमंताच्या कानावर जर गोष्ट राहते तर हनुमंत युवराज अंगदाला सांगितल्याशिवाय राहणार नाही आणि अंगद सुद्धा ऐकल्याशिवाय राहणार नाही. हनुमंताची गोष्ट उल्लंघन करणारच नाही, असा सुद्धा विचार सर्व वानर करत आहे. जांबवंतादी वानरासी अवघे आले हनुमंतापासी आम्हासी मधु भक्षवासी अंगदापासी वनमागे. त्यामुळे जांबवंत असेल किंवा सर्व वानर असतील हनुमंताजवळ आले आहेत, हनुमंताला विनंती करू लागले आहेत, बाबा हनुमंता आम्ही थकलो रे बाबा, चालून चालून पळून पळून हे सर्व धावपळ करून आम्ही थकलो, आता आमच्या पोटामध्ये कावळे आडून लागले आहेत. म्हणून आम्हाला खाण्यासाठी काही फळं दिली पाहिजे. आमच्या समोर एक खाद्य दिसू लागले आहे, हे फळं दिसू लागले आहेत, पण आमची हिंमत नाही किंवा आम्ही परवानगी घेतल्याशिवाय हे फळं हाताळू शकत नाही. म्हणून काही करा पण आम्हाला हे फळ भक्षण करण्यासाठी परवानगी मिळवून द्या, अशी विनंती हनुमंताजवळ वानरांनी केलेली आहे. हनुमंत म्हणे अंगदासी काही एक मागणे तुझपासी तू तवा युवराज आम्हासी अति कृपेची मज देई. ज्यावेळेस वानराला सांगितलेलं आहे, हनुमंताजवळ विनंती केलेली आहे, हनुमंताला स्वतःला दया आली आहे. संत आहे की हो, संताला भक्ताची दया आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यावेळेस हनुमंताला सुद्धा युवराजाने म्हणजे अंगदाजवळ विनंती केलेली आहे, बाबा अंगदा तुझ्याजवळ मला काही मागणं नाही, आतापर्यंत मी तुला काही मागितलं नाही, पण आज मी तुला एक गोष्ट मागणार आहे. त्यावेळेस हनुमंत अंगदाला काय मागणार आहे? अंगद म्हणे हनुमंता तुझे बोले देईन जीविता इतर अर्थाची कोण कथा सांग पाहता काय देऊ. ज्यावेळेस हनुमंताला मागणं मागितलेलं आहे, अंगदाला थोडा हुशार होता. अंगदाला सांगितलेलं आहे, हनुमंता काही माग, आज जर माझ्या समोर माझा जीव सुद्धा मागितला तर माझा जीव प्राण सुद्धा तुझ्या समोर तयार आहे. म्हणून मी हायगय करणार नाही, तुझ्यासाठी मी माझा प्राण दिल्याशिवाय राहणार नाही. माझा जवळचा जर कोण असेल, माझा हात जर कोण असेल तर तू आहेस. म्हणून तू या ठिकाणी संकोच करू नकोस, असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. वानर पिढले परदेसी समले येता अति वेगेसी मागताती मधुपानासी तुझपासी महाराजा. म्हणून त्यावेळेस हनुमंताला सांगितलेलं आहे, बाबा मी काय तुला तुझा जीव मागणार नाही, तुझा प्राण मागणार नाही किंवा तुझ्याजवळ काही अनमोल वस्तू मागणार नाही. वानराच्या आपल्यासोबत आहे, या भक्तीने व्याकुळ झालेले आहेत, दबलेले आहेत. म्हणून त्यांना थोडे भेट घेण्यासाठी आले आहेत. हे जे भगवान आहे त्यामध्ये चांगले सुंदर फळ आहे,
गोड फळ आहेत आणि हे जर माणसाने खाल्ले तर माणूस सशक्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू परवानगी द्यावी अशी सुद्धा विनंती हनुमंतानं केलेली आहे. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानेश्वरा सीता